काय वाटते आपल्याला एक निवडून येणारा जो उमेदवार आहे, जो माणूस आहे, तो कसा पाहिजे? एक नंबर आहे. यड्रावकर सारखं पाहिजे माणूसच ते एक नंबर आहे. काय केलं यड्रावकर? अहो एवढा वर्षात आम्ही कमीत कमी इथं या गावात 90ला आलाय. त्याच्यासारखं काम कुणी बी केलं नाही. या भागात काय कामं झालेत का यापूर्वी? झाल्या कुणाच्या माध्यमातून? कुठं पाहिजे तिथे एक नंबर रस्ता झालाय. तर विरोधकांसमोर टिकणार काय तुम्ही? ते सरकार त्यांचं राजेंद्रचं त्या पाटलांचं ते रेकॉर्ड झालं हो. नोंद काळा दगडावर रेषच पडलंय राजेंद्र सरकारांचं. कोणी कुठं टाकला तरी बी ते माणूस येणार वाजत गाजत. ते माणसाचं नाव पिढी सगळ्याच काळजात राहील. बघा कोण काय देणार पुढचे गट पीठ आपण कोणाकडे नाही. मेन म्हणजे कसा विषय आहे, कोण काम करेल त्याच्या पाठिंबा पण आहे. ते कसं 5व्या मैलावर स्टँडची सोय नाही, तिथं बस स्टँड व्हायला पाहिजे. मुलींची गैरसोय होत्या, मुली येतात कितीला? सध्या 7 वाजली मुलीसनी. आता आम्ही पण शेवटी आता वैतागलो. येतात कोण काम करेल त्याला संधी मिळेल. कोरोनापासून सगळ्या बसेस गावातल्या फेऱ्या बंद झाल्या. सगळ्यांच्या गावातली ही अवस्था आहे. आमदारांचं यड्रावकरांचं यांचं कौतुकच आहे. त्यांनी कामं केली. काय सांगाल? झालीत कितपत विकास कामं? काय समस्या आहेत आपल्या? कामं तर झाली ना, गेल्या 5 वर्षात कामं झालेत. आमदार फंडातून झालेत, खासदार फंडातून. परत लहान मुलांना गार्डन वगैरे काही नाही आहे. विकास तर आमचा भरपूर झाला. या आम्ही बघतोय या 5 वर्षात आमचे यड्रावकर साहेबांनी भरपूर काम केलं. यड्राव साहेबांनी भरपूर आणलाय शिरोळ तालुक्यासाठी, आमच्या गावासाठी. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींचा बिगुल वाजल्यानंतर आता अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, छाननी झाली, माघारीचे दिवस झाले आणि आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने या निवडणुकीला वेग आलेला आहे आणि उमेदवार अगदी पायाला भिंगरी लावून मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. मताचं पारडं आपल्यालाच मिळावं यासाठी उमेदवार जोर देत आहेत. आणि मग या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मी या शिरोळ तालुक्यातल्या यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील कोंडिगिरे या गावामध्ये मी आलेलो आहे. इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहे. या निवडणुकीकडे ते कशा पद्धतीने बघतात, काय त्यांच्या मनात नेमकं आहे, काय अपेक्षा आहेत. कारण या यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओबीसी महिला या प्रवर्गासाठी हा मतदारसंघ आरक्षित आहे. त्यामुळं नागरिक नेमकं काय म्हणतात, लोक नेमकं काय म्हणतात, आपण बघूया. कशा पद्धतीचा त्यांना उमेदवार या निवडणुकीमध्ये पाहिजे. मामा नमस्कार. नमस्कार. जेवला की नाही? जेवलं की जेवण झालं? जेवण झालं. नातवाला खेळवाला केवढा बसलाय बघा. आता बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्यात मामा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, आहे की नाही? काय वाटते आपल्याला एक निवडून येणारा जो उमेदवार आहे, जो माणूस आहे, तो कसा पाहिजे? एक नंबर आहे. यड्रावकर सारखं पाहिजे. डायरेक्ट सांगून टाकलं तुम्ही यड्रावकर. माणूसच ते एक नंबर आहे. काय केलं यड्रावकर? अहो एवढा वर्षात आम्ही कमीत कमी इथं या गावात 90ला आलाय. त्याच्यासारखं काम कुणी बी केलं नाही. कुठं आलाय तुम्ही? सोलापूर. सोलापूरात आलाय सोलापूर आणि इथं राहिलाय. होय. ते हे गावात काय काम केलंय मग त्यांनी सांगायला तुम्ही? शेती काम कोण त्याने हा? त्यांचं रेकॉर्ड ते सांगा म्हणजे कमीच पडतं. किती सांगितलं तेवढं. तरी काय सांगाल? माणूस एक नंबर म्हणायचं. हम्म. कुठला रस्ता या गावात दळपाला यायला येतो नव्हता. मी मळ्यात होतं गावात दळाला यायला म्हणलं तर रस्ता बरोबर नव्हता. कुठं पाहिजे तिथे एक नंबर रस्ता झालाय. असं सरकार सारखं आणि पुढे बी असंच पोरं जन्माला यावं, अशी स्वच्छता राहावं, राजेंद्रचं पावलावर पाऊल ठेवत जावं, हेच मी देवाला मागणी करतो. तरी जेवढं आम्हाला माहिती नाही जेवढं उभारले कोण. कारण राजेंद्र सरकारांचं पार्टी सगळं येणार. तर विरोधकांसमोर टिकणार काय तुम्ही? ते सरकार त्यांचं राजेंद्रचं त्या पाटलांचं ते रेकॉर्ड झालं हो. नोंद काळा दगडावर रेषच पडलंय राजेंद्र सरकारांचं. कोणी कुठं टाकला तरी बी ते माणूस येणार वाजत गाजत. तर लोक नाराज गेलोय त्यांच्या कामावरती. काय कामच केलं नाही म्हणलं लागलं त्यांनी, नुसतं कागदावर काम केलं म्हणलं. म्हणणारला नीट रस्ताच माहिती नाही तर ते काय सांगणार. ते माणसाचं नाव पिढी सगळ्याच काळजात राहील. आता उमेदवार कोण राहिले तुम्हाला काय माहित नाही? अजून मग मतदान कोणाला करणार? आमचं आहे तेच सरकार राजेंद्र पाटील. दगडावर जर टाका म्हणत दगडावर टाकणार करते येणार. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय चित्र आहे म्हणजे तुमच्या यड्राव मतदारसंघात कोंडिगिरे गावात? काय चित्र म्हणजे अजून काय कोण उभं राहिले कोण आलेलंच नाही. आल्यावर मग ठरवायचं. प्रचारला कोण आलं नाही? नाही म्हणताना म्हणालोय. तुमचा हा जो मतदारसंघ आहे तो ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, एकीकडे महायुतीचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत. कळालेलंच नाही कोण उमेदवार आहे आणि कोण आहे. कसं काय करणार? कसा पाहिजे पण आपल्याला निवडून येणारा उमेदवार माणूस? नाही चांगला काम करणारा पाहिजे. काम करणार पाहिजे. होय. या भागात काय कामं झालेत का यापूर्वी? झाल्यात काय काय झालं? काय तर काहीतरी झाल्यात की कुणाच्या माध्यमातून? यड्रावकर साहेबांचे. यड्रावकरांच्या. काय काय केलं जरा मला सांगा बघू, गावात प्रामुख्याने काय काय केलं? आता ते तिकडे आहेत बघा ते सांगणारे. मग आता लोक आता मग निवडणुकीत मतदान करताना काय काय बघून मतदान करणार? काम बघून मतदान करणार, पक्ष बघून करणार का माणूस बघून? पक्ष बघून काय असेल ते ठरवणार. आता कोण राहिले ते आल्यावरच माणूस कसा आहे काय आहे बघून मग ठरवणार. मित्रांनो कुठं चाललाय? आता फाट्यालाच घे. पाट्याला काय करायला? काय चहा प्यायला. चहा प्याला? एवढा लांब पाठव चहा प्याला? निवडणुकीच्या काय चर्चा चालू आहे? चहा गरम असतो, निवडणूक गरम व्हायला लागल्या नाही? आमच्या गावात शांतता आहे सगळं.
शांत आहे का होय. बरं? काय गावात फिरायला कोण नाही, सभा नाहीत काय नाही. आता चालू होणार, आता 27 तारखेपर्यंत प्रचार चालू आहे, उद्यापर्यंत चालू होईल. काय कुणाचं वारा या मतदारसंघात आहे आम्हाला मतदारच कोण आहेत माहिती, हे उमेदवार कोण आहेत माहित नाही. अजून माहित नाही. नाही अजून काय. पण एकंदरीत सांगायला गेला तर या मतदारसंघावर कुठल्या गटाचं पक्षाचं वर्चस्व आहे? काय आता सगळ्यांचंच आहे, असं एकट्याचं असं कुणाचं नाव सांगायचं, सगळी आता आहेच सगळी. सगळ्यांचं वर्चस्व आहे. होय. बरं. या मतदारसंघातली कामं कशी आहेत, विकास कामं वगैरे काय चांगलं बऱ्यापैकी झालं व्यवस्थित यावेळी. काय काय झालं? काय ग्रामपंचायत कडनं झाल्या झाल्यात झाल्या सगळी कामं झाल्यात. ते झाल्या बऱ्यापैकी झाल्या सगळी. बरं. रस्ते लाईट हे ते सगळं आहे जरा सोय व्यवस्थित. आता निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? काय कामच करायला पाहिजे गावची, बरं. आणि बाकी पोरांचा रोजगार जरा इकडे तिकडे मला पाहिजे. बरं. काय वाटतं, एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती आहे, एकीकडे भाजप आहे, हा यात असं कामं करणारा, रोजगार देणारा वगैरे कुठला पक्ष किंवा कुठला गट असं वाटते? बघा कोण काय देणार, पक्ष गट बीट आपण कोणाकडे नाही. मेन म्हणजे कसा विषय आहे, कोण काम करेल त्याच्या पाठिंबा आपण आहे. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, आहे की नाही? काय माहिती आहे की नाही? माहितीये की माहिती आहे. हा. कोण कोण आहेत उमेदवार आता? आमच्या घरात 6 जणी आहे की. नाही नाही, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ज्या लागल्यात हा. त्याला कोण कोण उभं राहिलं माहिती आहे काय? मला काय एवढी माहिती नाही, मिस्टरांना माहिती आहे आमच्या. माहिती हा हा. आता इथून पुढे आता माहिती होईल, प्रचार चालू हा, होणार आहे, प्रचार चालू आहे की नाही? होईल. आता तुम्हाला निवडून येणारा जो उमेदवार आहे, माणूस आहे, तो कसा पाहिजे, काय केलं पाहिजे ना? आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे नाही. आपल्या गावासाठी म्हणा, आपल्या मुलाबाळांच्यासाठी. इथं कसं 5व्या मैलावर स्टँडची सोय नाही, तिथं बस स्टँड व्हायला पाहिजे. मुलींची गैरसोय होती, त्या मुली येतात कितीला, संध्याकाळी 7 वाजली मुलीसनी. सगळ्यांच्या मुली 5व्या मैलापर्यंत चालत जायला लागते. हे आपल्या गावासाठी त्या ह्यानं सरकारनं सोय केलीच पाहिजे. हो, तिथं वेळेवर इष्ट्या मिळत नाही, इष्ट्या पण नसते तिथं. मुलींच्यासाठी लय अडचण निर्माण होत्या. 5व्या मैलानंतर तिथं जरा बलांचा प्रॉब्लेम आहे, ते बल ही कामं जो कोण निवडणार नाही त्यांनी केली केली पाहिजे. पाहिजे. तर निवडून आल्यावर करतील असं वाटतंय काय? ते काय सांगू शकत नाही, निवडून आल्यानंतर बघायचं. निवडून आल्यानंतर बघायला पाहिजे. बाकीची कामं कशी तिथले, रस्ते, गटर, स्वच्छता वगैरे सगळे कसं आहेत? आता काय कसं झालंय माहिती काय, गटर आता वारंवार माहिती नेऊन सरपंच बदलत जातात. खरं ही गटार तर आता भरपूर गटरीत घाण मावत नाही. 6 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा गटरीची घाण काढायला येतात. मग तिथे कोण सरपंच हे सर करतो असं सांगते. आता आम्ही पण शेवटी आता वैतागलोय, आता बघणार आहे कोण येणार आहे ते. मग आता तर द्यावं उमेदवार का नाही? प्रचारला येतील आता वेगळ्या पक्षाचे, आहे की नाही? होय, होय. वेगवेगळे पक्ष आहेत, महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. होय. कुठल्या गटाचं वर्चस्व, कुठल्या पक्षाचं वर्चस्व वारा या मतदारसंघात आहे? म्हणजे प्रत्येक गटाचंच आहे, सगळ्या उमेदवारांचंच म्हणजे हाय वर्षीच इथं. कामाच्या बाबतीत कोण चांगला आहे? तर तेवढं काय एवढं माहिती नाही मला. काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका बऱ्याच वर्षानंतर लागल्यात, आहे की नाही? 9-10 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. काही काळ प्रशासक होता, आता निवडणुका आहेत. प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतात? प्रशासक चांगला आहे. निवडणूक काय आता काय येत्या जात्या, कोण निवडून आलं तर काय कामं आहे तशी सांगणारच. कामं बरीच कामं तटलेलीच आहेत. गटरीचं स्वच्छता नाही, काय नाही. सांगून आम्ही पण ग्रामपंचायत तक्रार करून आम्हाला पण बाद झाली. आता हे अजून कामं झालेलं नाही. झालं नाही. ठराव ठिकाणी होते, ठराव ठिकाणी होत नाहीत. आता उमेदवार कोण आहेत माहिती आहे नाही, काय चर्चा आहे की नाही? अजून चर्चा नाही, अजून प्रचाराचा उद्या अर्ज मागणे ना, अर्ज मागायचं उद्या. महायुती, महाविकास आघाडी, भाजपाशी लढत होणार आहे. हा? काय सांगाल आता, तुमच्या आता कामं राहिलेले आहेत, कामं ते व्हायला जर पाहिजे, कुणीतरी करणार, कोण करेल अशी आशा आहे? आता कोण आलं सगळे तसं एकसारखेच असेल, कोण करेल काय सांगता येतं. निवडून आल्याशिवाय काय करणार नाही कोण. या गटात या भागामध्ये, या गावामध्ये कुठल्या पक्षाचं वर्चस्व वार आहे? तसं अजून काय सांगता येत नाही. उद्या काय करणार, उमेदवार माघार जाऊ द्या. पण यापूर्वी जो कामाच्या बाबतीत वगैरे चांगला असणार असं कोण आहे या भागात? पाटील साहेबांचं, राजेंद्र पाटील साहेबांचं काय वर्ष चांगला आहे. त्यांची काय कामं आहेत? त्यांचं आहे काम, त्यांचं नाही गेलं, त्यांच्याबद्दल त्यांनी कामं केलं आमदार. त्यांची कामं झाल्यात, त्यांची झाल्यात काम. पण गटर वगैरे राहिल्या. हा, त्यांचं म्हणजे पंचायत तर्फे होणं हो काम, बरं पंचायतीकडे होणं. बरं जिल्हा परिषद पंचायत समितीकडे होईन झाले. बरं. तर आता हे निवडणुका झाल्यानंतर होतील असं वाटतंय काय? बघूया आता काय होते. आता उमेदवाराच्या याच्यावर राहणार ते. आता निवडून येणारा उमेदवार जो आहे, लोकप्रतिनिधी आहे, तो कसा पाहिजे, कसा असावा? कामं करणारा पाहिजे जरा. कामं करणार. लोक पण आता महागाईला यायला, लोक पण वैताग गेल्यात, जरा कामं करणारा पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की थोडीशी कामं राहिलेत, गटाराची वगैरे, हे ते कामं आहेत. हा, कामं करणारा पाहिजे. हा, आता निवडणुकीला उमेदवार तर निवडून द्यायचा आहे. मग लोक मतदान करताना काय विचार करणार? पक्षाचा विचार करणार का माणसाचा करणार का कामाचा करणार? आता सध्या तरी माणसाचा विचार चालू आहे. पक्ष कोण काय, पक्षाचा कोण विचार करणार, माणूस बघूनच नाही करणार. संधी कोणाला मिळणार? ज्याने काम केलं त्याला मिळणार का नवीन विचाराला मिळणार? कोण काम करेल त्याला संधी मिळणार. हा, काय चर्चा चालू रंगल्यात? निवडणुका निवडणुका हो. काय काय वातावरण आहे या मतदारसंघात? वातावरणाचा आधी आमचा प्रश्न आहे की 9 वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत, कुणाचं काय अडलं का? मग या निवडणुकांची गरज काय, महत्व काय, याच्यावर विषय सुरू होता आमचा. वाटतं का निवडणुकीचं महत्व, का प्रशासक चांगलं वाटतं? नाही, असं आम्हाला तर काही जाणवलं नाही खरं. पण निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी आहेत, त्यामुळे ह्या निवडणुका होणं गरजेचं आहे. तर आजपर्यंत आपण बघतोय की काही ठराविक प्रस्थापितांची घराणे आहेत, तीच राज्य करतात महाराष्ट्रावर. तेच चालू होईल असं वाटतं. पण या गरजेचं आहे, त्यातनं नवीन नेतृत्व, नवीन चेहरा समाजासमोर येईल. आता या निवडणुका लागलेल्या आहेत, कसा असावा निवडून येणारा लोकप्रतिनिधी, लोकसेवक, सदस्य कसा असावा? लोकांचं कार्य करणारा असावा, लोकांच्याकडे लक्ष देणारा असावा,
त्यांच्या अडचणी समजून घेणारा असावा, प्रस्थापित नसावं. नाहीतर आपण बघतो की महापालिकेला सुद्धा नातू सुना मुलं यांचे सगळे चंगळही असतो, वगैरे भरती असतो. तसा नसावा, सर्वसामान्य चेहरा असावा. या भागातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? झालेत काय या भागात काय विकास काम? नक्कीच विकास कामं झाली आहेत, अजूनही होणं गरजेचं आहे. अपेक्षा आहेत त्याच्या नवीन होतील अशा. आता काकू म्हणले त्याप्रमाणे गावात बसेस यायला पाहिजे, पण आपण दुर्दैवानं बघतो की कोरोनापासून सगळ्या बसेस गावातल्या फेऱ्या बंद झाल्या. सगळ्यांच्या गावातली ही अवस्था आहे, पण ते व्हायला पाहिजे. म्हणजे विकास कामं झालेले आहेत, काय राहिले आहेत, आणि बसेसचा एक प्रश्न आहे तर मला लोकांच्या बोलण्यातून कळतोय, खेड्यातला आहे. ठीक नाही? आता हे विकास कामं करण्यामध्ये काय कोणाचं काय भूमिका वगैरे, कोणाचा पुढाकार आहे विकास काम करण्यामध्ये आहे, काय सांगाल? नाही, ते तर मला वाटते राजकारणाची जबाबदारीच आहे, ती त्यांनी केलंच पाहिजे होतं. आजपर्यंत झाले नसतील, यांनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. आमदारांचं, यड्रावकरांचं यांचं कौतुकच आहे. त्यांनी कामं केली, केलीत कामं, खरोखर केलं. हो खरोखर केली. म्हणजे हे आता तुम्ही म्हणताय कर्तव्य म्हणताय, पण ते कर्तव्य म्हणून केली का खरोखर विकासासाठी लोकांच्या केली का मताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केली? कर्तव्य म्हणून त्यांचं कामच आहे, करायलाच पाहिजे. पण याच्या आधी झाली नसतील एवढी कामं त्यांनी केली. कागदावरची नाहीत ना? कागदावरची नाही, खरोखर कामे झाली. आमच्या गावचे रस्ते, सगळे रस्ते परिपूर्ण झाले. बरेच रस्ते, इमारती सगळ्या मंजूर झाल्या. आता तुम्ही हे कामं सांगितला, आणि एकंदरीत या मतदारसंघात पाहायला गेलं तर महाविकास आघाडी, महायुती, भाजप अशी तिरंगी लढत आहे. या लढतीमध्ये पारडं तुम्हाला कोणाचं जर वाटतं? स्थानिक लेवलच्या सगळ्या निवडणुका व्यक्तिपरत्वे ठरतात, म्हणजे व्यक्तीवर ठरतात, पक्षावर फार कमी असतात. किंवा पारडं कुठल्या गटाचं जर वाटतं, उमेदवाराचं आता जे राहिलेले आहेत त्या? अजून आमच्यापर्यंत उमेदवार पोहोचलेच नाही, त्यामुळे काय सांगता येणार नाही अजून. तुम्ही काय सांगाल, कुठल्या गटाचं पक्षाचं पारडं जर वाटतं? पक्ष माघार म्हणजे उमेदवार अजून माघार घेतला नाही, आणि जे काय राहिलेत अजून उमेदवार ते निश्चित झाले नाहीत. त्यामुळे त्यांचं अजून त्यांच्या उद्या नंतर चित्र स्पष्ट होईल. पण आपण निवडून देताना उमेदवारांना कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? लोक कुठल्या गोष्टीचा विचार करून निवडून देतील? तो सर्वसामान्य तळागाळात जाऊन विकास कामं आणि सर्वसामान्यात राहायला पाहिजे. नाही तर नेता झाला, वरच्यावर फिरायला आला, गाडीतच बसून हात करायला आला, तर ती लोक नको आहेत अशी आपल्याला. फिरून बसून उमेदवार ह्या पद्धतीचं पाहिजे. पण आता असे उमेदवार आहेत का निवडणुकीला उभे राहिले? त्यातली चाचणी करून निवडून द्यायचे ना. बघू की आता चित्र स्पष्ट होईल उद्यापर्यंत. मग आता काय सांगाल, लोक मतदान करताना पक्षाचा विचार करणार, माणसाचा करणार का कामाचा करणार? माणूस प्लस का पक्षाच्या पेक्षा तो किती काम करतोय आणि माणूस कसा आहे याच्यावर ठरणार आहे. एकंदरीत इथल्या झालेल्या विकास कामाबद्दल किंवा होणाऱ्या विकास कामाबद्दल काय सांगाल? झालीत कितपत विकास कामं, काय समस्या आहेत आपल्या? कामं तर झालेत, गेल्या 5 वर्षात कामं झालेत, आमदार फंडातून झालेत, खासदार फंडातून झालेत, पण अजून बरीचशीच कामं पेंटिंग आहेत. म्हणजे आमची बस सेवा नाही, पिकअप सेट नाही, बरेच पाण्याचा प्रश्न मोठा आहे, परत लहान मुलांना गार्डन वगैरे काही नाही आहे. अशी बरेच अजून भरपूर करण्यासारखे काम आहेत, पण ते करणं गरजेचं आहे. कोण लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे? आता कसं आहे, असं स्थानिक स्वराज्याचे जे काय आहे त्यांच्या आखाड्यात काय येईल त्यांनी ते केलं पाहिजे. आमदार फंडातून जे काय होणार आहे ते त्यांनी केले पाहिजे. काय एकदा 5 वर्ष निवडून आला आणि परत कोण म्हणजे छोट्या छोट्या गावांना त्यांनी लक्ष देत नाहीत ना. छोट्या गावातूनच विकास करत गेले ना, मग एक आदर्श गाव म्हणून छोटं गाव नेमलं जाईल. निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, नाही 9-10 वर्षानंतर निवडणुका होत्यात. कसं वाटतं? कसं वाटतं म्हणजे काय? भावना काय? भावना आपल्या काय असणार आहे? निवडणुका बऱ्या का प्रशासक चांगलं? प्रशासक चांगलं, निवडणूक काय लागायलाच पाहिजे की. का बरं? नवीन चेहरे काय करतात हे बघायला पाहिजे का नको? आता बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्या, निवडणुका लागायला पाहिजे असं तुमचं मत आहे. आता निवडून येणारा जो उमेदवार आहे, जो लोकसेवक आहे, तो कसा पाहिजे? तरुण पाहिजे, तरुण पाहिजे, हा होतकरू पाहिजे. आणि मला सांगा, या मतदारसंघामध्ये कशी लढत कुठल्या गटामध्ये, पक्षामध्ये आहे? कोण कोण एकमेकाच्या विरोधात उभं टाकले? ते काय आपल्याला जास्त काय माहित नाही, फक्त आपला हिंदूचा पाहिजे. कोण कोण उमेदवार काय माहिती आहे का नाही? कोण आपल्याला ते काय आपल्याला माहित नाही. आपण ज्याला करणार आहे तेवढंच आपण लक्षात ठेवायचं. बाकीचे कोण आहेत आपल्याला काय घेणं देणं नाही. मतदारसंघातल्या एकंदरीत विकास कामाबद्दल, विकास कसा आहे मतदारसंघाचा? विकास तर आमचा भरपूर झाला. या आम्ही बघतोय या 5 वर्षात आमचे यड्रावकर साहेबांनी भरपूर काम केलं. काय काय केलं? आमच्या गावाला भरपूर काम केलं. आमच्या इकडे आम्ही रॅडीतनं जात होतो. कोंडिगिरी ना तुम्ही? हो नाही, आम्ही इथलंच कोंडिगिरीच मला घे. मग कामं केलं म्हटलं तुम्ही, होय. अशी काय कामं, विशेष कामं सांगण्यासारखी काय आहेत? वड्यावर पूल बांधलं, कधी झालंच नव्हतं. डांबरी केली, जीवाबत्तीची सोय, आमच्या गावात लाईट हॅलोजन किती बसवले, भरपूर बसवले. हे कामं वगैरे सोडून विशेष काय तरुणांसाठी आर्थिक स्तर त्यांचा उंचावा यासाठी काय केलं? तरुणसाठी की नाही, मेन म्हणजे शरीर चांगलं पाहिजे लोकांचं. त्यासाठी व्यायामशाळा दिली आपल्या गावाला, अनेक काम मंजूर केल्या, ती पण देणार आहे. आणि काय पाहिजे? आता पारडं कुणाच जर वाटते? आता तिरंगी लढत आहे, पारडं कुणाच जर वाटते? काय येऊ जनतेचं कौला, आपण काय सांगू शकत नाही. लोक कसा, कुठला विचार समोर घेऊन, म्हणजे कुठला उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उमेदवारांना निवडून देतील? काम बघतील, पक्ष बघतील, माणूस बघतील, काय बघणार? काम बघणार, काम बघणार. काम बघणार. ज्यांना काम केलं त्याला स्वीकारणार काय जनता? स्वीकारणार का? साहजिक स्वीकारणार का? काम बघणंच महत्वाचं आहे. कामाच्या जोरावर कोणाला तुम्हाला म्हणजे स्वीकारतील असं वाटतं? आपण सांगू शकत नाही. काम बघणार, तिथे व्यक्ती कोण आहे मला माहित नाही, पण काम
बघणार. बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्या आहे की नाही, 9-10 वर्षातून कोण कोण आहे तो उमेदवार या यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण कोण राहिले उमेदवार रिंगणात? बघा, विजय पाटील साहेब राहिले, खंड प्रतीक पाटील साहेब राहिले, कुठल्या पक्षाकडून? राजेश शाहू आघाडीकडून, आणि विरोधामध्ये विरोधामध्ये विजय पाटील साहेब भाजपकडून. आता ही महायुती, महाविकास आघाडी, त्याच्यानंतर राष्ट्रीय शाहविकास आघाडी अशी तिरंगी लढत त्या मतदारसंघात आहे. कोणाचं वारं कुठल्या गटाचं पक्षाचं वाटतं? सांगता येत नाही तसं काही, कारण काय दोन्ही पण पक्षाचं पार्ट जाड आहे. बरं. कारण दोघांचं पण विकास कार्य बघायला गेलं तर म्हणजे थोडीच तोड आहे. कुणाकुणाचं? प्रतीक पाटील साहेबांच्या थ्रू यड्राव साहेब आहेत, त्यांचं पण काम इथं या वॉर्डात म्हणजे प्रत्येक शेवट तालुक्यात त्यांचं काम आहे. आणि दुसरीकडे विजय पाटील साहेब म्हणलं तर त्यांचं पण काम म्हणजे चर्चेत आहे. काय कामं केली? त्यांनी भरपूर काम केलेत, म्हणजे त्यांच्या म्हणजे सरपंच पदावर असताना त्यांनी गावचा विकास भरपूर, लोकांच्या गरजा असणे किंवा कोण सरपंच होतं? विजय पाटील साहेब उपसरपंच होते ना, त्यावेळी त्यांनी काम भरपूर केले लोकांचे, त्यामुळे त्यांना पण एक जनसमुदाय मोठा सपोर्ट करणार आहे. आता हे मतदान करताना निवडणुकीत लोक नेमके कुठल्या गोष्टी बघणार, काय बघून उमेदवाराकडे मतदान करणार? आता कसं आहे, आता चालूच्या घडामोडी बघतात तर लोक आपलं म्हणजे सामूहिकरित्या जर बघायला गेलं तर ते लोक आपला विकासच बघणार, म्हणजे आपल्या ज्या अडचणी अडचणी असतात. आता कसं पंचायत लेवलच्या निवडणूक आहेत ना, असं काय आमदारकीच्या वगैरे निवडणूक आहे, खासदारकीची निवडणूक आहे, त्यामुळे लोक काय बघणार, आपला म्हणजे वैयक्तिक विकास कसं होईल त्या हिशोबाने लोक बघणार. म्हणजे या निवडणुकीला आता अपेक्षित असं आहे की जेणेकरून आपला माणूस हा आपल्यासाठी काम करणारा असावा, हक्काचा माणूस असावा, जेणेकरून जनतेतनं त्याला दिलेलं मतदान ते कुठं साथ ठरवायला पाहिजे, असं मला कसं लावा. आता लोक मतदान करताना ते उमेदवाराला बघून मतदान करणार का नेत्याला बघून मतदान करणार? हा, तशा पण गोष्टी होऊ शकतात, तशा पण घडामोडी होऊ शकतात, कारण नेत्यांनी पण इथे काम भरपूर केलेत ना यड्राव साहेबांनी, त्यामुळे दोघांना पाठ जड आहे. काय काय काम केलं? यड्राव साहेबांनी भरपूर निधी आणलाय शिरोळ तालुक्यासाठी, आमच्या गावासाठी म्हणा किंवा यड्राव गावासाठी म्हणा. काय काय केलं? आमच्या गावात नाही म्हणलं तर त्यांनी भरपूर म्हणजे रस्ते म्हणा किंवा पाण्याची व्यवस्था म्हणा किंवा आरोग्याच्या सुविधा म्हणा किंवा कोणाला जर जनतेचं काम असलं, आरोग्याचं कोण ऍडमिट असलं पेशंट, तर त्यांना डायरेक्ट त्यांनी म्हणजे ऍडमिट करून मुख्यमंत्री सहायता निधी देऊन त्यांना मदत वगैरे केली. ते काम झालेत, भरपूर काम झाले. बरं, मग आता लोक काय काम करणाऱ्याला निवडून देणार, काय नौक्या त्याला संधी देणार, काय करणार? आमच्या मतदारसंघात बघायला गेलं तर हे एक प्रकारचे फाईट असणार आहे, टक्कर असणार आहे, कारण दोन्ही पण उमेदवार तुलेबळ आहेत. समस्या काय आहेत ना तुमच्या गावात? मग आमच्या गावात समस्या काय, आता आमच्या गावात तर महत्वाचं म्हणजे आरोग्य केंद्र नाही आमच्या गावात, ती एक समस्या आहे महत्वाची. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या गावात कसं जरा बेरोजगारी प्रमाण जरा जास्त आहे, म्हणजे लोकांना हाताला काम पाहिजे, या गोष्टीच्या समस्या आहेत आमच्या. कोण लक्ष देईल प्रामुख्याने याच्याकडे आता या निवडणुकीत? तसं काही मी बोलू शकणार नाही, कारण दोन्ही पण लक्ष देतील असं मला तर वाटते.